नमस्कार मंडळी. तर आज तुमच्यासोबत एक मस्त अशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही आधी कधी बनवली आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर इथं तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या, तर त्यातले दाणे काढून घेतले. त्यानंतर चपाती करून तवा गरमच होता तर लगेच त्यावरती भाजून घेतले, म्हणजे गॅसही वेध जात नाही. त्यानंतर कढईमध्ये जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली, छान परतून घ्यायची. आणि ते दाणे थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायचे. थोडीशी बारीक करा, माझ्याकडून थोडेसे जाड राहिले, किंवा तुम्ही अशी चटणी पण बनवू शकता याची. तर त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे असेल तेवढं. आणि मस्त छान अशी आमटी तयार होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एक मस्त छान उकळी काढून घ्यायची. तर तुम्ही कधी बनवलं का नक्की सांगा. माझ्याकडून थोडीशी घट्ट झाली. त्यानंतर गावाकडून येताना कौट आणलेलं होतं, तर मस्त गूळ कालवला. आणि आज मस्त छान जेवण आहे, चपाती त्यानंतर आमटी तुरीची आणि कौट पण होतंच. आणि मस्त छान जेवण केलं. त्यानंतर इथं भांडे घसते, तर खूप जास्तच पाणी झालं होतं. त्यानंतर नळ पण धुवून घेतलं.